यतती सिद्धये यतताम अपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् सिद्धये यतति यतताम अपि सिद्धानां कश्चित् मां तत्त्वतः वेत्ति। भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेमुळं आपण या 7व्या अध्यायाला चिंतनाला प्रारंभ केलेला आहे। तर या ठिकाणी या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आणि या अध्यायाचा विषय असा आहे की या अध्यायामध्ये आपलं मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, त्याला म्हणतात ज्ञान। आणि ज्या वेळेला मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तरात माझ्या अतिरिक्त दुसरा कोणता पदार्थ शिल्लक राहत नाही, म्हणजे केवळ मीच मी सर्वत्र व्याप्त आहे। मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव। जसं एखाद्या दोऱ्यामध्ये मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे दिसणारं हे संपूर्ण विश्व का ह्या विश्वातील असणाऱ्या नानात्व, ह्या सर्व नानात्व आहे ते भासमान आहे आणि त्या नानात्वरूपी मण्यांमध्ये नाना मण्यांमध्ये एकच दोऱ्यासारखा मीच विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या न्यायाने सर्वात मीच अनुष्यूत आहे। आणि ज्याला तुम्ही सर्व म्हणून म्हणता ते सर्व म्हणून काही पदार्थच नाही, त्या ठिकाणी तो पदार्थ केवळ भासमान अशा स्वरूपात आहे। स्वप्नातले पदार्थ स्वप्न पडण्यापूर्वी नसतात, जागृतीत आल्यावर नसतात, आणि ज्या वेळेला आपल्याला भासतात स्वप्नामध्ये त्यावेळेला तरी ते असतात का, त्यावेळेलाही ते नसतात। त्याप्रमाणे ज्या जगाला सत्य समजून आपण त्याच्या पाठीमागं लागलो आणि त्याच्यामध्ये सुख शोधायला लागलो, जो पदार्थच अस्तित्वात नाही त्याच्यामध्ये सुखाची सुतराम आशा नाही किंवा सुतराम इच्छा करणं योग्य नाही। आपलं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये सुख स्वरूप आपण आहोत आणि त्याला जर आपण सोडलं आणि इतर जे काही नाना पदार्थ भासमान पदार्थ आहेत जे आपल्या मनाला बुद्धीला इंद्रियांना गोचर होतात त्याच पदार्थामध्ये सत्यत्व बुद्धी आपण करतो आणि त्याच्यामध्ये सुखाचा शोध घेतो, तर सुख आपल्याला तिथं कुठेही सापडत नाही। उलट असं होतं की सर्व सुखाची आशा जन्म गेला, संपूर्ण सुख मिळेल या आशेतच आपला जन्म जातो आणि त्यामुळं क्षण एक मुक्ती यत्न नाही केला। याच्याऐवजी या देहामध्ये आपल्याला मनुष्य प्राण्याने प्रथम काय केलं पाहिजे, सुखाचा शोध घेताना त्याचं परम भाग्य जेव्हा त्याला संत संगतीत सत्शास्त्र श्रवण किंवा त्याला जीवनामध्ये लागलेल्या अनेक प्रकारच्या दुःख देणाऱ्या ठेचा याच्यामुळं तरीसुद्धा एवढा असूनही जर त्याच्यावर भगवंताची कृपा असेल, गुरुकृपा असेल, तरच त्याला या ठिकाणी असं वाटतं की आपलं जो शोध करतो आपण त्याच्यात तर आपलं जीवन चाललं, सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, परंतु त्याच्यामध्ये आपण क्षण एक मुक्ती यत्न नाही केला। क्षणभर देखील आपल्याला आपलं जे मूळचं आत्मस्वरूप मुक्त आहे, जे सुखाचा ओसंडून वाहणाऱ्या ज्याच्यात सुखाच्या अनंत लाटा आहेत अशा प्रकारचा अनंत सुखसागर परमात्मा, त्या परमात्म्याच्या प्राप्तीनेच ह्या दुःखबंधनातून आपली मुक्ती होणार आहे, परंतु ते मात्र आपण केलं नाही असा त्याला पश्चाताप होतो। क्षण एक मुक्ती यत्न नाही केला आणि तो जेव्हा आपलं सिंहावलोकन करतो आपला आत्तापर्यंतच्या जीवनाचं, तर त्यावेळेला त्याला वाटतं का हिंडता दिशा शिन पावला माया वेष्टीला जीव माझा। या ठिकाणी हिंडता गव्हानेगा सिनलो येरधारी न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी। अशा प्रकाराने माझं संपूर्ण जीवन गेलं, या जीवनामध्ये मला कुठंच सुख मिळालं नाही, परंतु ज्या संतांनी ह्या सुखाचा अनुभव घेतला आणि ते सुखरूप झाले, त्यांचं जीवन निहाल झालं, त्यांनी वारंवार मला सांगितलं की या ठिकाणी आता उठा अरे बहिनो जागा, या ठिकाणी जगजोगी जाग जाग बोलती। या ठिकाणी जगातले जे जोगी किंवा जे सर्वसंग परित्यागी पुरुष त्यांनी या सर्वसंग परित्यागाचा परित्याग केला आणि मी ज्या विषयांमध्ये सुख शोधतो त्याचा त्यांनी स्वतः होऊनच दुरून त्याग केला।
त्यांच्याजवळ शब्द नाही, स्पर्श नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, पंचविषयाचं त्यांना कोणतंही महत्त्व नाही की ज्या पंचविषयाच्या ठिकाणी मी सुख शोधत आहे. परंतु त्यांना जर विचारलं तर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदाचे डोही आनंद तरंग, अशा प्रकारची त्यांची स्थिती आहे की त्यांच्या हा जो आनंद आहे तो आकाशात काय त्यांच्या अंतःकरणात कुठंच तो जो काही चित्सुख आहे ते चित्सुख कुठंच मावत नाही. असं निर्निमित्त, निर्विषय, निरुपाधिक, देश काळ वस्तूंनी ज्याला कधीच मर्यादा नाही अशा प्रकारच्या आनंदाचा ते नित्य भोग घेत आपल्या शेवटच्या श्वासाला जेव्हा ते मुक्तात त्यावेळेला ते विदेह कैवल्याला प्राप्त होतात. आणि अशा प्रकारची स्थिती माझ्या जीवनामध्ये कधीही मी अनुभवली नाही. असं म्हणजे हे जेव्हा मनुष्याला कळतं हे सुद्धा कळायला खूप भाग्य लागतं. एकतर संतांच्या संगतीत आणि हे शास्त्राचा स्वाध्याय करीत असेल तरच त्या मनुष्याला कधीतरी त्या संस्काराने आपल्या जीवनामध्ये आपली घडत असलेली चूक कळते. नाहीतर यासाठी सत्संगाच्या वाचून जर कोणी ह्या अशा प्रकारचं दुःख वारंवार जरी भोगत असला तरी त्याच्यातून त्याला बाहेर पडावं वाटत नाही. दुःख या दुःखची जिवार, त्याला जे संसारात प्राप्त होणारं दुःख त्या दुःखालाच तो सुख असं वाटतं आणि सवयीनं असं होऊन जातं की हे असंच असतं, हे असंच चालत असतं. याच्या पलीकडं सगळ्या लोकांना ह्याच प्रकारचं जीवनामध्ये वैषयिक सुखाने सुखी होत असतात. त्या ठिकाणी विषयाचं सुख सोडून दुसरा परमात्मा म्हणून जे तत्व आहे, जे अपौरुषीय वेदाने जे पूर्वसूरींनी अनुभवलेलं आहे किंवा आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये दररोज देव आपल्याला झोप देतो आणि त्या झोपेमध्ये विषय नसतात पण सुख असतं, ह्याचे आपल्याला दररोज अनुभव देव देतो तरीसुद्धा आपल्याला ही गोष्ट आठवत नाही आणि आपण पुन्हा सुखाच्या शोधामध्ये विषयांच्यामध्ये सुख शोधतो की ज्या ठिकाणी ज्या विषयांच्या ठिकाणी सुखाचा संबंधसुद्धा नाही. त्यासाठी म्हणून आपल्याला कमीत कमी सत्संगती किंवा शास्त्र चिंतन याच्याद्वारा आणि जर आपण दररोज आपल्या जीवनाचा थोडा अंतर्मुख वृत्तीने विचार केला तरच ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. नाहीतर आपण ऐकतो कीर्तनामध्ये की एक मनुष्य शिंपी होता आणि तो शिंपी एका झाडाखाली आपल्या म्युन्सिपाल्टीच्या दिव्याखाली काहीतरी शोधत होता रात्री. तेव्हा त्याचा मित्र आला, त्यांनी त्याला विचारलं काय शोधतो. त्यांनी सांगितलं माझी सुई हरवली म्हणून शोधतो. मग त्याच्याबरोबर त्यांनी थोडी मदत केली. बराच वेळ झालं सुई काही सापडेना. तेव्हा त्यांनी विचारलं साधारणपणे तू ह्या रस्त्याने चालताना सुई कुठं पडली का, तुला सुई तर इथं पडली म्हणतो, म्हणजे वास्तविक तिथं ती सुई नव्हतीच पडलेली परंतु हा शोधत होता. मग त्यांनी विचारलं सुई साधारणतः कुठल्या इथंच पडली असं तू कसं म्हणतो. ते म्हणे सुई तिकडं माझ्या दुकानात हरवली. आणि मग दुकानात हरवलेली सुई इथं का शोधतो. ते म्हणे इथं प्रकाश आहे म्हणून, म्युन्सिपाल्टीचा दिव्याचा प्रकाश, जिथं हरवली त्याच ठिकाणी शोधली पाहिजे. त्यात सांगितलं काय की हवा हृदय कामाचा झाला रे गावा, जे फळाची हवा हृदयी कामा झाला रिगावा, कतयाचे घसणी दिवा ज्ञानाचा गेला. या ज्ञानोबाराय सांगतात का मनुष्याला ह्या सुख रूप फल आपल्याला असावं अशी एकदा इच्छा झाली का त्याच्या अंतःकरणात लगेच कामना निर्माण होतात. ही इच्छा जी असते ती इच्छाच कामात परिणत होते. तेथ इच्छा ही कुमारी झाली, ते कामाची या तारुण्य आली आणि तेथ द्वेषेशी मांडली वराडिक. अशा प्रकारची एक परंपरा त्याला सुरू होते. याचं कारण काय आहे, मनुष्य सुखाचा स्वतःच सुखाचा कंद असताना, आनंदाचा कंद असताना त्या सुखाचा शोध दुसऱ्या ठिकाणी तो सुख कुठं घ्यायला पाहिजे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे, त्याला सोडून जर दुसरं कुठं सुखाचा शोध घेतला तर सुखाचा शोध कसा लागणार. म्हणून आणि ही गोष्ट जी आहे, आता तुम्ही म्हणणार की आपल्याला लागेल, तर आपल्या आतमध्ये आत्मा सुखरूप आत्मा आहे, आनंद घन आत्मा आहे, ज्ञानही आपल्यामध्येच आहे, अमरत्व हे आपल्यामध्येच आहे. आपल्यामध्ये आहे म्हणजे आपणच अमर आहोत, आपणच ज्ञान आहोत आणि आपणच आनंद आहोत. आणि त्या आनंदाच्या अतिरिक्त आपल्या आनंदाला विरजन घालील अशा प्रकारचा आपल्या सत्तेतला आपल्या विरोधी असा दुसरा कोणताही पदार्थ अस्तित्वातच नाही. पण हे कधी येतं, कळो आले बैसता संतांचे संगती,
कळो आले कमळापती, माझी कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. अशा प्रकारची स्थिती आपल्याला यायला पाहिजे, पण ती येत नाही. याचं ही स्थिती एवढं आपल्याला वारंवार किती जरी प्रसंग पडले की ज्या प्रसंगामध्ये महापुरुष आहेत ते लगेच अंतर्मुख झाले. जसं या ठिकाणी भर्तृहरी आहे, पिंगलेसाठी भर्तृहरी स्मशानामध्ये रात्रंदिवस पिंगलेचा शोक करत होता. पण ज्या वेळेला त्या भर्तृहरीला कळलं की कोण गोरक्षनाथ का ते गोरक्षनाथ आले आणि त्यांनी हे जसं हे मडकं आहे रंगीत मडकं फुटलं त्याला हसायला लागले. ते म्हणे हां रंगीत मडकं फुटलं ते शोक करायला लागले, छाती बडवायला लागले. त्यांनी सांगितलं कशासाठी? म्हणे आता हे मडकं कुठं गेलं, माझं फुटलं, आता मला कधी आयुष्यात पुन्हा हे मिळणार. त्यांनी सांगितलं ते भर्तृहरी 6 महिने रडत होता, त्यातल्या डोळ्यातलं पाणी आटून गेलं होतं तरी तो हसायला लागला. तर ते म्हणून सांगितलं काय एवढं, अरे मडकं फुटलं म्हणजे काय त्याचा शोक करायचा असतो, हे सुद्धा देहसुद्धा काय आहे, घटच आहे. हा घटच आहे. हा घट फुटला, आत्मा अमर आहे आणि तो अमर आत्मा आनंदरूप आहे. पिंगलाय कधी मरत नाही, तुलाय कधी जीवा मरण नाही, स्वभावे अमर आहा खरे की पहा खोटे हे. तो सुद्धा अमर आत्मा आहे. स्मशानभूमीत होता, त्याला वैराग्य निर्माण झालं, तर आज त्यांनी आपल्या जीवनाचं कल्याण केलं. एवढंच नाही, आता पाठीमागच्या महिन्यात आपण पाहिलं भर्तृहरीचं वैराग्य शतक. असं जगामध्ये ग्रंथ निर्माण करून ठेवला की सगळ्या जगाला वैराग्य निर्माण होईल जर त्याचं अनुसरण केलं, चिंतन केलं तर. परंतु ही गोष्ट अनेक लोक, अशी लोक जे आहेत ती पण थोडी आहेत, ज्याला ठेचा लागल्या तरी त्याला बरं वाटतं. बरं असं आहे की याचं चिंतन का केलं पाहिजे? दुसरे सुखाचे मार्गच नाहीत, खरोखरच मार्ग नाहीत. आणि ते मार्गामध्ये आपल्याला जरी कधी कितीही आपण चालत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्याला पुन्हा हे जे सुखरूप असणारा परमात्मा, सुखरूप असणारा आत्मा, त्यांच्या ऐक्याचं ज्ञान आणि तद्वारा खऱ्या आपल्या नित्य स्वरूपभूत सुखाची उपलब्धी करण्याला दुसरा कोणताही नान्य हा पंथा विद्यते आहे नाही. पण आपले जीवन कसं आहे? स्वामी महाराज सांगायचे की एका माणसाने एकाकडून 100 रुपये कर्ज घेतलं आणि ते कर्ज घेतल्यावर तो सावकार दारात पुन्हा मागायला आला. त्यांनी सांगितलं की भयंकर महाभयंकर दुष्काळ आहे, मी तुम्हाला हे पैसे देऊ शकत नाही, तुम्ही दुसरं मला काही पण सांगा. त्यांनी सांगितलं की हे 100 रुपये जर फिटायचे असतील तर तुला आम्ही सांगतो की तुला 100 मिरच्या खायला पाहिजे. त्यांनी 100 मिरच्या खातो पण 100 रुपये फिटतील म्हणून त्याला बारीक बारीक मिरच्या घेतल्या, पण त्या होती तर मिरचीचा स्वभावच आहे तिखटपणा. आता 100 मिरच्या कुठून खाणार? नाका डोळ्याला धारा लागल्या. त्यांनी सोडून दिलं. म्हटला सावकार मी तुमचे 100 रुपये देईल. 10-15 मिरच्या खाल्ल्या, त्याच्या पोटात आग पडली, डोळ्यातून पाणी चाललं, सगळ्या अंगाची लाही झाली. पण तो म्हटला मी 100 रुपये देईल. थोड्या दिवसांनी सावकार परत गेला, परत आला. त्यांनी सांगितलं की मिरच्या सोडून आणि पैसे सोडून दुसरी शिक्षा सांगा. त्यांनी सांगितलं की तुला शिक्षा आहे 100 कांदे खाण्याची. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. त्या ठिकाणी कांदे अगोदरच स्वस्त आणि त्याच्यात छोट्या बोऱ्या कांद्याच्या आणल्या आणि ते खायला सुरुवात केली. कांदासुद्धा तिखटच पदार्थ आहे, कटू म्हणजे तिक्त रसात्मक पदार्थ आहे. तर तो पदार्थ खायला लागला तर त्याला ते 4-2 कांदे खाल्ल्यावर त्याचा पुन्हा त्रास व्हायला लागला. मग त्यांनी सांगितलं कांदे नाही, मी तुमचे 100 रुपये देईल. सावकार पुन्हा आला. त्यांनी सांगितलं कांदे मिरच्या आणि 100 रुपये सोडून सांगा. त्यांनी शिक्षा सांगितली तुला मी 100 जोडे मारील. त्यांनी सांगितलं 100 जोडे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये त्या जे जोडे होते ते खेटरं म्हणतात त्याला, त्या नाल असायचे म्हणजे लोखंडी पट्टी आणि त्याच्यात खिळे ठोकलेले असायचे. आणि मग त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. मारायला सुरुवात केल्यावर पाठीचं धिरडं झालं त्याच्या. त्यांनी सांगितलं सावकार मला वाचवा, आता मी तुम्हाला पैसे देतो. त्यांनी सांगितलं इजा बिजा तिजा, आता दुसरा काही उपाय नाही, 100 रुपये द्यावे लागतील. देतो म्हटला आणि गेला, कोणाकडून उसने पासणे केले आणि ते 100 रुपये दिले. स्वामी महाराज म्हणायचे की जर तुम्हाला या ठिकाणी सावकाराचं देणं द्यावंच लागत आहे तर मग ते काय करा, कांदे खा, मिरच्या खा, जोडे खा आणि परत 100 रुपये द्या. तसंच हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य देह जर प्राप्त झाला तर केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे. याच जन्मामध्ये तुम्ही आपल्याला कधीतरी हेच जर करावं लागत असेल तर आत्ता आणि इथंच आणि याच देहामध्ये आपण का करू नये, अशा प्रकारची स्थिती आहे. हे सगळं जरी असलं, हे सगळं आपण ऐकत नाही का, आपण वाचत नाही का, आपल्यालाही वाटत नाही का, सगळं असलं तरी पुन्हा आपलं तक्रार आहे ते आहेच. कोणती? आम्हाला हे सगळं कळतं पण वळत नाही.
अशा प्रकारची तक्रार आपली असते. याच्यासाठी आपल्याला असं मानावं लागतं की ह्या सर्वाला कारण आहे ना, ज्या वेळेला भगवंताची खरी आपल्यावर अकारण करुणावरुणालय असणारा, भक्तवत्सल असणारा, अकारण दया घनू असणारा, त्याची अहेतुकी दया किंवा अनुकंपा ज्या वेळेला आपल्याला खरी वर्षा होईल, त्याच वेळेला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जर आपल्याला अनंत जन्माचं फल या ठिकाणी पुण्य, अनंत जन्माचं पुण्य फल देण्याला जर सन्मुख झालं तरच आपल्याला ह्या परमार्थामध्ये प्रवृत्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये जे परमात्मा कुठं दिसत नाही, परंतु हा परमात्मा संतांनी अनुभवलेला आहे, त्याचा साक्षात्कार केलेला आहे, त्याची वरावरी भेट घेतलेली आहे, त्याचा अनुभव ज्या मागे पुढे उभा आहे, सांभाळीत आलिया अघात निवाराया, अशी त्यांना त्या परमात्म्याच्या सेवेच्या फलाची काही झळक लागलेली आहे. तर असे जे महापुरुष आहेत ते महापुरुष मात्र ह्या परमात्म्याचंच स्वतः अनुभूती घेतात, त्याचंच चिंतन करतात, दुसऱ्यांनाही तेच देतात. जे आपल्याला सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी, विठेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शुरदाता, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. या ठिकाणी आम्ही जे सांगतो ते तुकाराम महाराज सांगतात, अनुभवे आले अंगात ते या जगा देतसे. आम्ही नुसतं राम राम म्हणा तुम्हाला सुख होईल असं सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, राम म्हणता रामची होईजे, राम भेटेल काय तुम्हीच रामरूप व्हाल, आयुष्य सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे, राम रसाची या चवी, आन रस रुचती केवी, तुका म्हणे चाखोनी सांगे, मजा अनुभव आहे अंगे. अशा प्रकारची स्थिती. हे एवढं चिंतन का करायचं की आपलं परम भाग्य आहे की या ठिकाणी आज चातुर्मास्याचं पावन पर्व आहे, ज्ञानोबारायांचं पुनरागमन झालेलं आहे, पवित्र सलीला इंद्रायणी साक्षात ही ब्रह्मरूपिणी असणारी किंवा ब्रह्मविद्येचं स्वरूप मूर्तिमान दयाघन होऊन आपल्याला इथून या ठिकाणी प्रवाहित होत आहे. आणि अशा वेळेला आपल्याला आपल्या ज्ञानेश्वरी भगवान ज्ञानोबाराय हे समाधीच्या दर्शनाबरोबर ज्ञानोबाराय साक्षात ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्याशी बोलत आहेत. आपल्याला समाधीचं दर्शन घेतलं तर बोलत नाही, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने जी सेवा आपण करतो त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय आपल्याशी साक्षात संवाद करतात. आणि ते संवाद करीत असतानाही ज्ञानोबाराय आपल्याला हाच विषय सांगतात. कोणता विषय सांगतात की आता पाठीमागं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये असं असलं पाहिजे. आपल्याला वाटतं का परमार्थ करतो आणि बराच काळ झाला तरी आपल्याला वाटतं काय फल वगैरे अजून मिळालं नाही, पुढेही अंधारच दिसतो आणि मागचं पाहिलं जीवन तर आम्ही परमार्थ तर करीत आहोत, परंतु परमार्थाचं फल जे शांती किंवा समाधान ते मात्र आम्हाला अजून अनुभवायला येत नाही. उलट काही काही लोकांची तर असं वाटतं, त्याचं आपलं 6व्या अध्यायात उत्तर येऊन गेलं की आम्ही परमार्थ करीत नव्हतो तेव्हा सांसारिक सुखाने सुद्धा तरी सुखी होत होतो, पण ह्या मार्गाला लागल्यानंतर आमचं सांसारिक सुखाला तुमच्या सांगण्यावरून मुकलो आणि परमात्मा कुठं आम्हाला झावळा वावळासुद्धा दिसत नाही, सुख पण नाही. मग बरं हे करायचं किती दिवस, तर तुम्ही म्हणता साक्षात्कार करेपर्यंत. साक्षात्कार भरेपर्यंत समजा ह्याच जन्मात मिळेल का नाही सांगता येत, पुढच्या जन्मात तरी निश्चित ते पण सांगता येत नाही. कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत आपण पंढरपूरला निघालो किती चालत राहायचं, पंढरपूरला पोहोचेपर्यंत चालत राहायचं आणि बरं त्याला किती दिवस लागतील ते काही सांगता येत नाही. आपल्याला कधी मोक्ष मिळेल आणि आपलं कधी जीवन परिपूर्ण होईल, कधी तृप्तीचा ढेकर आपल्याला येईल, परमात्मा साक्षात्काराचा क्षण येईल तेही सांगता येत नाही. फक्त चालत राहायचं. आणि अशा प्रकाराने करताना जर समजा आपल्याला ह्या आयुष्यामध्येच संपलं आणि हे प्राप्त झालं नाही तर परमात्म्यालाही दुरावलो, परमार्थालाही दुरावलो आणि संसारालाही अंचवलो. अशा प्रकारचं आपली स्थिती घरकानं घाटका अशी होईल काय, असा माग प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर पण दिलं की नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, प्राप्य पुण्यकृतान लोकान उषित्वा शाश्वती समाः शुचिनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोभिजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम. या ठिकाणी अशा प्रकारचा योगभ्रष्ट पुरुष हा पुन्हा पुढच्या आत्ता केलेला परमार्थाचे संस्कार घेऊन पुढच्या जीवनाची वाटचाल करतो.
त्याला वैराग्य असेल तर त्याला आईच्या गर्भात किंवा प्रसूतिकाली किंवा बालपणात त्याला कधी तारुण्यात त्याला ज्ञान होऊन तो मुक्त होतो असं त्याचं आश्वासन केलं. एवढं जरी झालं तरीसुद्धा आता हे ज्ञानोबारायांनी सांगितलं की नाही, आणि एवढं जरी झालं तरी आपल्याला वाटतं की आम्ही तर परमार्थ करत आहोत, पण अजून मात्र आम्हाला जसं पाहिजे तसं समाधान, तशी शांती काही प्राप्त झाली नाही. परमात्म्याच्या भेटीचा परिणाम काय आहे? परमात्म्याच्या भेटीचा परिणाम आहे की मनुष्याला जी काही शांती आहे ती शांती म्हणजे सदोदित शांती, की आपल्या जीवनात सुखाचे क्षण आले, अनुकूल अशा प्रकारच्या वेदना आल्या त्याला आपण सुख म्हणतो, प्रतिकूल वाटायला लागलं त्याला आपण दुःख म्हणतो. पण खरं काय आहे? खरी शांती अशी की प्रारब्ध प्राप्त आपल्या जीवनात सुख येणार आणि दुःखही येणार. सुख दुःख मिश्रित हा संसार असल्यामुळं सुखाचे क्षण असो किंवा दुःखाचे क्षण असो दोन्हींचाही विचार करण्याचं कारण नाही. तर ह्या सुखदुःख ज्या ठिकाणी भासमान होतात ते आपलं स्वरूप आहे. सुखदुःख ज्या अंतकरणाला होतात ते अंतकरण किंवा अंतकरणाचे धर्म हे आपलं स्वरूपच नाही. मी ही जी वृत्ती आहे ती खरा मी जो आहे तर तो मी हा अहंकार टाकून उर्वरित राहिलेला जो मी आहे तो मी कायमचा सदाचा सुखरूपच आहे. परंतु त्याला आपण जेव्हा विसरलो आणि बाहेर सुखाचा शोध करायला लागलो तेव्हाच आपल्या आपण दुःखाच्या गर्तेत खोल चाललो किंवा गंभीर स्तरापर्यंत दुःखच आपण भोगू अशा प्रकारची स्थिती ही आपणच निर्माण केलेली आहे. ते भगवंतांनी सांगितलं, जगात कोणी गुरु येईल, ईश्वर येईल, तो आपला उद्धार करील असं कधीही मनुष्याने समजू नये. त्यासाठी भगवंतांनी स्पष्टपणाने अंधश्रद्धा निर्मूलन केलं की आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपोरात्मनः, या ठिकाणी आपणच आपला उद्धार करावा. काय उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपोरात्मना. आपणच आपला बंधू आहोत, आपणच आपला शत्रू आहोत. जर आपण परमार्थाच्या वाटचालीच्या दिशेने राहिलो तर आपण आपला मित्र आहे, आणि आपण जर परमार्थ सोडला, त्याच्याकडे पाठ फिरवली आणि संसाराच्या दिशेने चालू लागलो तर आपणच आपला शत्रू आहे. या ठिकाणी या परमार्थामध्ये कोणी कोणाला हातावर काही देईल असं नाही. फक्त या ठिकाणी गुरु शास्त्र आपल्याला मार्गदर्शन करत असतात, पण आपण जर त्या वाटेवर चाललोच नाही तर या ठिकाणी आपल्याला फलप्राप्तीची कधीच शक्यता नाही. हेही भगवंतांनी सांगितलं. मग आता आम्ही काय करावं? तर ते 7व्या अध्यायामध्ये सांगितलं, तुमच्या जीवनात परमार्थाची वाटचाल करताना महत्त्वाच्या 3 गोष्टी सांगितल्या. त्या 3 गोष्टी म्हणजे अशा सांगितल्या की आपल्या जीवनामध्ये आपण जे काही चिंतन करतो त्या चिंतनाचा विषय केवळ आणि केवळ पांडुरंग परमात्मा किंवा आपला आत्माच असला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. असं जर तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत हे धन दारा गृह पुत्र ह्या वस्तू सत्य आहेत आणि त्या आपल्याला सुखात देतील अशा भ्रमात तुम्ही राहाल, तोपर्यंत किती दिवस जरी तुम्ही परमार्थ केला तरीसुद्धा तुम्हाला त्या परमार्थाचं फल प्राप्त होणार नाही. म्हणून पहिल्यांदा हे जे लोक आहेत हे सगळं असं वाटलं पाहिजे का हे साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रया. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेले जाईल रया. ह्या विषयामध्ये सुख आहे ही धारणाच मुळात चुकीची असल्यामुळं तुम्ही जर विषयाच्या ठिकाणी सुखाचा भोग घेत राहणार आणि काही काळ उरलेला परमात्मचिंतन कराल तर याच्यापासून अदृष्ट निर्माण होईल, तुम्हाला काही त्याचा उपयोग होईल. पण त्याला परिपूर्ण उपयोग होण्यासाठी जसं एखाद्याच्या खिशामध्ये जर 90 रुपये असतील आणि फिक्स रेटचं 100 रुपयाची वस्तू त्याला घ्यायची झाली तर 99 रुपये 99 पैसे असले तरी उपयोग नाही, 100 रुपये द्यावे लागतात. त्याप्रमाणे ह्या परमार्थाची वाटचाल करायची असेल तर आपल्याला हा संपूर्ण जो संसार आहे हा संसार स्वप्नासारखा आहे, मृगजळासारखा आहे अशी धारणा आपल्याला केलीच पाहिजे. आणि त्याशिवाय परमात्मा हाच एक मेवाद्वितीय सत्य वस्तू आहे, सद्वस्तू आहे, तोच त्रिकाला बाधित सत्य आहे,
तोच ज्ञानस्वरूप आहे, तोच घनीभूत आनंद आहे, तो त्याच्याशिवाय आनंद कुठंच नाही. त्यामुळं आपण आनंद विषयात शोधणं म्हणजे आपलं सगळं आयुष्य भ्रमात घालवणं आहे. आणि असं जर आपण केलं तर कितीही दिवस जरी आपण थोडासा परमार्थ करत असलो तर त्याचा विशेष उपयोग होत नाही. स्वामी महाराज एक घडलेली गोष्ट तारक मठातली सांगायचे की तारक मठात एक संन्यासी होते आणि त्या संन्याशांना हे संधिवात होता. तेव्हा एक गृहस्थी पुरुष दररोज यायचा आणि त्यांच्याकडं वेदांताचं श्रवण करायचा. आणि वेदांताचं श्रवण करत असताना तो जवळजवळ 12-14 वर्षे काही त्यांनी ते श्रवण केलं, बराच काळ. आणि नंतर त्यांनी एक महाभारतामध्ये मोक्षधर्म नावाचं प्रकरण आलं. तर त्या मोक्षधर्म त्याने त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की संन्याशाने अंगाला कधीही स्नेहन करू नये. स्नेह म्हणजे तेल वगैरे मर्दन वगैरे करू नये असा नियम आहे. आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी वाचलं आणि तो स्वतः दररोज पाठ झाला की त्यांचा स्नेहन करायचा. तेव्हा त्यांनी एक दिवस त्यांना विचारलं, गुरुजी मी काल मोक्षधर्मामध्ये असं प्रकरणामध्ये वाचलं की या ठिकाणी हे करू नये, स्नेहन करू नये, संन्याशाने जो दंडी येते आहे त्याने कधी मर्दन करू नये असं त्याच्यात नियम दिला. आता ते गुरुजींनी त्याला विचारलं, बरं दिला आहे नियम म्हणे. तेव्हा मग ते लिहिलेलं तर कुठे महाभारत आहे, महाभारत हा 5वा वेद आहे, मग याच्यामध्ये का लिहिलं असेल असं ते गुरुजींनी त्यालाच विचारलं. तर ते म्हणे का हा नियम केला असेल. तर त्यांनी सांगितलं असं आहे की संन्यास घेणं म्हणजे काय आहे, जिवंत असतानाच झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा. या ठिकाणी जिवंत असतानाच जित असता मेल्या समान. स्वामी महाराज सांगायचे संन्यासी होणं म्हणजे आत्ताच या शरीराचं पूर्णपणे भस्म झालेलं आहे, हे प्रेतत्वाला प्राप्त झाले असं समजून केवळ आत्मचिंतनात निमग्न राहणं. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी राहिलो निराळी माना माना. या ठिकाणी हे जे शरीर पंचभौतिक आहे त्या पंचभौतिक शरीराचा कोणताही विचार करायचा नाही. केवळ चिन्मय असणारं जे तत्व, त्या तत्वाचा अनुसंधान करण्यातच आपला काळ घालावा. अशासाठी या ठिकाणी जर एखादा संन्यासी शरीराचं मर्दन करायला लागला तर त्याला काय होईल, हळूहळू ते शरीराविषयी तादात्म्य भ्रांती आणखीन वाढत जाईल आणि त्या शरीराचंच आंजन भंजन करावं याच्यामध्ये तो लागेल. म्हणून त्यांनी ह्या शरीराचा कधीच विचार करू नये असं ते म्हटले. म्हणून तो मनुष्य म्हटला, तो गृहस्थ त्यांनी सांगितलं त्यांना की ह्या कारणाने व्यासाचार्यांनी हे सांगितलं असावं. ते म्हटले ठीक आहे. त्यांनी सांगितलं, नंतर त्याचं ऐकून घेतलं आणि नंतर त्याला विचारलं त्यांनी की तू किती दिवस वेदांताचं श्रवण करतो. त्यांनी सांगितलं मी 12-14 काही वर्षापासून हे वेदांताचं श्रवण करतो. तर तू मला हे सांग की ह्या वेदांत श्रवणाचा तुला काही उपयोग झाला का. त्यांनी सांगितलं खरं सांगू का गुरुजी की मी हे श्रवण केलं परंतु मला त्याचा काहीच उपयोग झाला असं वाटत नाही. माझ्या जीवनात ज्यावेळेला आपण म्हणतो ना, थोडीशी निंदा मोटके ऐके तरी कपाळ धरुनी ठाके, थेंबेनी वेरे वारेनी शोके चिखोलू जायसा. जर माझी कोणी निंदा केली का माझ्या कपाळावर आठ्या पडतात आणि त्या ठिकाणी मी डोकं धरून बसतो. जर कोणी माझी स्तुती केली तर मी छाती काढतो. आणि हे तर सामान्य लोक असं जीवन जगत असतात. फक्त ते वेदांत न ऐकता जगतात आणि मी वेदांत ऐकून जगतो. एवढाच काय तो फरक, म्हणजे फरकच नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. मग त्याला गुरुजींनी सांगितलं, बरं ह्याचं काय कारण असावं, तुला त्याच्याबद्दल काय वाटतं. जसं गुरुजी त्याच्याकडूनच प्रश्नाची उत्तरं घेत होते. त्यांनी त्याला विचारलं की तुला असं का होत असेल. तर त्यांनी सांगितलं खरं सांगू गुरुजी, ह्याचं एक माझ्या लक्षात आलं आहे. काय आहे की तुम्ही जसा सर्वसंग परित्याग केला याच्यामध्ये पुन्हा पाहिलेची नाही मागे परतोनी. तुम्ही एकदा पुढं जो पाऊल टाकला त्याच्यावेळेला हे संन्यास घेताना आहे ना, काशीला जर आपण पाहिलं, हा दंडी संन्यास घेताना कुठेही त्या ठिकाणी गंगेच्या काठावर एवढे मोठे घाट आहेत, किलोमीटरचे, त्याला सगळी वस्त्र वगैरे काढायला लावतात आणि ते गुरुजी त्याला नग्न अवस्थेमध्ये फिरायला लावतात. कारण आणि ते कधी आमच्या गजानन स्वामींनी जेव्हा संन्यास घेतला तेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं की सगळ्या तुमच्या घरच्या लोकांना, नातवंड, सुना, मुलं सगळ्यांना बोलवा. त्यांची पत्नी गेलेली होती. त्याप्रमाणे ते
त्यांनी बोलवलं. त्यांना वाटलं संन्यास घेताना विधीचं हा काहीतरी एखादा भाग असेल घरच्या लोकांना बोलावणं. त्यांनी बोलावलं आणि जेव्हा त्यांना ते कोणता घाट आहे तिथं दुर्गा घाटापासून तर नारद घाट, तर इतकं मोठं अंतर आहे जवळजवळ 2 किलोमीटरचं. त्यांना कपडे उतरायला लावले आणि एक चक्कर मारून या म्हटले 4 किलोमीटर. आणि त्यांच्याबरोबर कोण, त्यांची सुना, मुलं, नातवंड सगळं फिरून आले ते. आणि मग नंतर फिरून आल्यानंतर त्यांना ती संन्यासाची दीक्षा वगैरे दिली त्यांनी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्यांना बोलावण्याचं प्रयोजन काय होतं, ते म्हणजे सगळ्या लोकांच्या पुढं त्या ठिकाणी विवस्त्र अवस्थेत जाता येईल, पण आपल्या घरच्या पुढं जाता येणार नाही, म्हणून तुला पक्क व्हावं म्हणून या ठिकाणी करून घेतलं. नंतर कारण ते संन्यास देतच नव्हते त्यांना, परंतु त्या स्वामीजींच्या आग्रहामुळं त्यांना संन्यास दिला गेला. तर आणि ते दिला, पण त्यांची ती भूमिका असल्यामुळं ती भूमिका शेवटपर्यंत टिकली. कधी सांगितलं असेल त्यांचा मोठा विस्ताराने जीवन वृत्तांत आहे, थोडा जेवढा आम्हाला माहीत आहे पाहायला मिळालं तेवढं. तर त्याचं आपले नामदेव महाराज त्याचे साक्षी आहेत की त्यांना आजही त्यांचं तैलचित्र कुठं सांगवेद विद्यालयामध्ये त्या या गुरुस्वामींचं आणि त्यांचं. तर जे संपूर्ण भारतवर्षामध्ये वेदाचं एक विशेष स्थान मानलं जातं वेद शिक्षणाचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी शेवटपर्यंत असे राहिले, इतके विरक्त राहिले की काही विचारायची सोय नाही. अनेक त्यांच्या कथा आहे. शेवटचा त्यांचा अंतकाल असा झाला की त्यांना कोणीच कुठं स्थान दिलं नाही. शेवटी त्यांचा भौतिक देहसुद्धा स्मशानभूमीत आहे असं सांगितलं जातं. स्मशानभूमीत कोणी त्यांची प्रेतयात्रा करायची, तिथं कुठं जागा नाही, तर शहरामध्ये मुस्लिम म्हणून डोलीत नेलं आणि तिथं त्यांना दिलं. म्हणजे याला म्हणतात संन्यास. वास्तविक संन्यासाचा विधी व्हायला पाहिजे की नाही, परंतु ते सुद्धा झालं नाही. इतकी विरक्ती त्यांची होती. आपलं चिंतन काय चाललंय की अशा वेळेला त्यांनी सांगितलं, त्या गृहस्थ पुरुषांनी, जो श्रवण करणारा श्रोता, त्यांनी सांगितलं की गुरुजी तुम्ही अशा प्रकारचा सर्व संघ परित्याग केल्यामुळं तुम्ही जे वेदांत वाक्य ऐकता त्याचं तुम्हाला काय होतं, आत्मावारी द्रष्टव्या श्रोतव्या मंतव्या निधिध्यासितव्या, त्या आत्मस्वरूपाचं तुमच्याकडून सारखं चिंतन होतं. त्यामुळं रात्रंदिवस तुमची वृत्ती जी आहे तर त्या वृत्तीमध्ये सुखाचीच अभिव्यक्ती होते. ज्ञान, सुख, अमरत्व हे ज्या गोष्टी आहे सच्चिदानंद रूपानेच तुम्ही नित्य राहता. आणि आमचं काय होतं, आम्ही इथं श्रवण करतो आणि 23 तास जे आहे ते संसारातल्या गोष्टीचं चिंतन करतो. आणि मग चिंतने तद्रूपता, तुमचंही तसंच आणि आमचंही असंच. मग ते म्हणे ह्याच्यामध्ये तुम्ही 1 तास वेदांत करताना, ते म्हणे पण 23 तासाच्या पुढं हा काय अभिभूत होऊन जातो 1 दिवसाचा वेदांत, त्याचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. मग त्यांनी त्याला सांगितलं, बाबा तसंच मी आहे ना, मी जर 23 तास चिंतन करतो आणि हे तू जे काय मर्दन करतो, त्याचं स्नेहन करतो ना, त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही. असं ते सांगतात की तारक मठातल्या त्या स्वामींचं सांगतं, काय दक्षिणामूर्ती स्वामी असं काहीतरी नाव होतं त्यांचं, स्वामी महाराज सांगायचे, त्यांच्यावर परिणाम होत नाही. तर याचा अर्थ असा आहे की हे चिंतनाचा परिणाम व्हायचा असेल तर आपल्याला कधी ना कधीतरी सर्व संघ परित्याग करूनच येतात. आता तुकाराम महाराज संसारात नव्हते का? संसारात आहे. गोरोबा काका संसारात नाही राहिले का? चोखा मेळा संसारात राहिले नाही का? पण परमात्म्यांनी त्यांची हाडं आपल्या पितांबरात घेऊन अश्रू ढाळीत परमात्मा नाचले. अशा प्रकारचं एवढा अधिकार का केला? हे लोक फक्त शरीराने संसारात होते, त्यांचं जे अंतःकरण वृत्ती होती ती अखंड परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणीच लीन होत होती, म्हणून त्यांना हा अनुभव आला. त्यामुळे ह्याच्यामध्ये खरं जर मनुष्याला शाश्वत सुखाचं भोग जर घ्यायचा असेल आणि आपल्याला ह्या जन्ममरण परंपरेतून मुक्त व्हायचं असेल, हा आपला शेवटचाच जन्म आहे असं निश्चित आपल्याला जर ठरवायचं असेल, आणि येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरा पडे, असं जर आपल्याला दिव्य अलौकिक अशी अनुभूती घ्यायची असेल तर याच्यामध्ये संसाराचं थोडंसुद्धा चिंतन जे आहे त्याच्याविषयी यत्किंचित सत्यत्व बुद्धी जी आहे ती याच्यामध्ये चालतच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा या ठिकाणी आता परमात्मा सांगत आहेत की हा आपला उद्धार आपणच करायचा. ठीक आहे, सत्संगतीने सत्शास्त्र विचाराने आपला उद्धार आपणच करायचा असं जरी आपल्याला कळलं तरी मग आता आपण उडी टाकणारे काय थोडे आहेत का? हे अनेक उडी टाकणारे आहे. परंतु या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की बाबा रे, इथली स्थिती अशी आहे की ही सुद्धा स्थिती संत संगतीनं कोणाचं तरी काय पुण्य कधी काही काय परमार्थ करावा वाटणं,
ही शुभेच्छा आहे. त्याच्यानंतर त्या परमात्म्याचंच आणखीन सद्विचाराच्या द्वारा परमार्थातच आपण आणखीन आगेकूच करावी असं वाटणं ही सुविचारणं आहे. हे करत असताना त्या मनुष्याला नुसती सुविचारणं म्हणजे शुभेच्छा अंतकरणात निर्माण होण्यापेक्षा जास्त पुण्य असेल त्यावेळेला सुविचारणेपर्यंत मनुष्य जातो. आणि ज्या वेळेला तो त्याच्या सुविचारणा म्हणजे सद्विचारच मनात यायला लागतात. आता असत पदार्थाचे विचार, संसारविषयक विचार त्याच्या मनात येत नाही. अगोदर त्याच्या मनात अशी इच्छा होते की मला संसाराचे विचार कशाने कमी होतील आणि परमार्थाचे विचार कशाने वाढतील, परमार्थिक साधना अधिक माझ्याकडून कशी केली जाईल ही सुविचारणा आहे. आणि त्याच्यानंतर हे जरी विचार पुष्कळ होतं, आता सांगितलं कळतं पण वळत नाही, असंच विचार बरोबर आहेत म्हणजे विचार बरोबर आहेत पण विचाराप्रमाणे अनुष्ठानात प्रवृत्ती होत नाही. अशा प्रकारचं जेव्हा जीवन असतं त्यावेळेला त्याला पुन्हा तळमळ लागते आणि त्याच्या पुढची त्याची स्थिती म्हणजे कोणती आहे, त्याला तनुमानसा असं म्हणतात. तनुमानसा म्हणजे तनु म्हणजे हलकेपण. आपलं अंतकरण मन हे मलिन झालेले, त्यामुळे ते जड झालेले. त्याच्यामध्ये असणाऱ्या रजोगुणाचा आणि तमोगुणाचा आहार विहार विचार संगती या सगळ्यांचा जो झालेला परिणाम आहे त्यामुळं अंतकरणामध्ये रजोगुण आणि तमोगुणाचं बाहुल्य आहे आणि सत्वगुणाचा ऱ्हास झालेला आहे. जर मनुष्याचा परमार्थ योग्य प्रमाणे चालत असेल, आपली परमार्थामध्ये प्रगती आहे, तर त्याच्या अंतकरणातले रजोगुण तमोगुण झडून गेले पाहिजे आणि सत्वगुणाचा, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. आमच्या मनाला हत्ती किती बलवान असला तरी त्याला वठणीवर आणण्यासाठी तो माहूत काय करतो, त्याला अंकुशाचा मार देतो. त्याशी अंकुशाचा मार त्या ठिकाणी ऐरावताला सुद्धा काय अंकुशाचं नियंत्रण आहे. तसं आपल्या मनाला इंद्रियांना नियंत्रित करण्याचं सामर्थ्य आणण्यासाठी सत्वगुण जोपर्यंत वाढत नाही, दैवी संपत्ती जोपर्यंत वाढत नाही, अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती या सगळ्या साधनांच्या द्वारा हे सगळं, जसं आपण म्हणतो मन हलकं झालं. हलकं झालं म्हणजे मन हलकं कशाने होत असतं, सत्वगुणाने हलकं होत असतं आणि रजोतमोगुण झडून जाण्याने हलकं होत असतं. त्या नाही तर रात्रंदिवस पायाला भोरल्यासारखं हे करावं ते करावं असं जर मनात असेल किंवा जे शास्त्र करू नका म्हणतात तिकडेच जाण्याची जर प्रवृत्ती असेल तर तमोगुण रजोगुणच वाढत जातात. सत्वगुणामध्ये ज्ञान आणि सुखाची उपलब्धते, जसं जसं आपल्या ज्ञानात भर पडत जाते, जसजसं आपल्या सुखात भर पडत जाते, तसतसं मन हलकं व्हायला लागतं. आणि अशा वेळेला याला म्हणतात तनुमानसा. आणि ही स्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला त्या मनुष्याच्या अंतकरणात आपल्या उद्धाराचे कळवळा निर्माण होतो, तळमळ निर्माण होते. आणि ती तळमळ अशीच निर्माण होते. आतापर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास आपण कसा केला तर ह्या संतांची संगती मनोमार्ग गती, आपण संतांच्या संगतीत राहिलो त्यांची ही कृपा आहे, सत्शास्त्राचं श्रवण केलं त्याची ही कृपा आहे, आपण भगवंताचं प्रार्थना केली त्याची ही कृपा आहे. आणि ही सगळी कृपेमुळं आपल्या अंतकरणाची ही स्थिती झाली. त्याला आपल्या अंतकरणाच्या कृपेचं, अंतकरण कृपा हा सुद्धा ह्या कृपेमधला भाग आहे पण त्याचं त्याला कौतुक नाही. त्यांनी जेव्हा त्याचा परामर्श घेतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं का हे सर्व संतांच्या संगतीचं झालं. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, त्याला असं वाटतं काय वानू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे संतांच्या संगतीत. म्हणून हे सर्व जे आहे आपल्या जीवनाचा तो जेव्हा आढावा घेतो त्यावेळेला त्याला रात्रंदिवस वाटतं की कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, आयशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, असं त्याला वाटत राहतं. आणि असं वाटल्यानंतर त्याला म्हणतात विविदिशा, म्हणजे आपल्याला ज्ञान व्हावं. ब्रह्मज्ञानानेच हे संसार बंधातून निवृत्ती होते, म्हणून मला हे ब्रह्मज्ञान केव्हा होईल, कसं होईल, त्याच्यासाठी काय करू, असं त्यांनी सांगितलं. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी. ह्या देहाला मी अग्नीमध्ये टाकेल, करवतीनं कापून घेईन, काय जे असेल ते करायला मी तयार आहे, परंतु मला मात्र याच जन्मामध्ये मला परमात्म स्वरूपाचं प्राप्ती व्हावी आणि माझा संसारबंध निवृत्त व्हावा असं त्याला वाटत राहतं. आणि त्यावेळेला काय होतं, ज्या वेळेला त्यांनी केलेली ईश्वरभक्ती, त्यांनी केलेले अनेक जन्मामध्ये केलेले दानधर्म, त्यांनी केलेलं नामस्मरण, त्यांनी केलेले सत्कर्म, त्यांनी केलेली निष्काम उपासना, ह्या सगळ्या फलीभूत होतात. आणि त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी साधू येतो की ज्याला म्हणतात आयशी कर्मे साम्य दशा, जेथ होय विरेशा तेथ सद्गुरू आपैसा भेटेचे गा. आणि त्याच्या जीवनामध्ये
ते संत भेटतात आणि मग ते संत हे अकारण करुणा त्याच्यावर करतात, त्याला त्याच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोचवतात. आणि मग अशा वेळेला त्याला मी कोण आहे या प्रश्नाचं खरं उत्तर येतं, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तर गुरुजींनी सांगितलेलं, ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश म्हणतात, की तू ब्रह्म आहेस असं कथन करतात. अगोदर भूमी तयार असते. जसं चांगल्या प्रकाराने खतावलेली जमीन आहे, त्याच्यात पेरलेलं जे बीज आहे ते लगेच अंकुरित घेऊन चांगलं लुसलुशीत अशा अंकुर घेऊन त्या ठिकाणी उत्थान पावतं. त्याप्रमाणे याच्या जीवनामध्ये अहम ब्रह्मास्मी, मीच सुद्धा ब्रह्म आहे. काना वचनाची भेटी सरीसाची पै किरीटी वस्तू होणी उठी कवनू एको जो. गुरूंनी सांगितलं की त्याबरोबर त्याला मनात कोणत्याही प्रकारचा आता संशय राहत नाही, विपरीत भावना नाही. अंतकरणातल्या वासना पूर्वीच केलेल्या निष्काम कर्माने, उपासनेने, भगवंताच्या भक्तीने सर्व दूर झालेले असल्यामुळं त्याचं मन चंचल होत नाही. त्याच्या मनात मन हे निर्वासन झालेलं मन आहे आणि अशा मनामध्ये गुरुजींनी सांगितलेल्या तत्वमसी महावाक्याचा प्रभाव होतो आणि त्याला हे सर्व माझ्यासहित हे संपूर्ण परमात्ममय आहे असं त्याला वाटायला लागतं. हे सगळं करण्यासाठी काय करायचं तर आपण सांगितलं की भगवंतानी या अध्यायात सांगितले का मनुष्याने जीवनभर आश्रय कोणाचा नातेवाईकाचा नाही, धनाचा नाही, जडजीवांचा नाही, केवळ आश्रय कोणाचा आहे, परमात्म्याचाच आश्रय घेतलेला पाहिजे. म्हणून ते म्हणतात का मय्यासक्त मना हा आणि योगम युंजन मदाश्रया. आणि आसक्ती कोण आहे, मला दुसरं काही नाही, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मला दुसरं काही जगामध्ये तुकाराम महाराजांच्या पुढं धनाच्या राशी शिवाजी महाराजांनी दिल्या, परंतु तुकाराम महाराज म्हणतात काय आम्हाला विठ्ठल आम्ही ते काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. आम्हाला सुख दुसरं कशाने मिळणार नाही, आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणजे परमात्म्याचंच भजन करायचं. आश्रय कोणाचा करायचा. काही लोक काय आत्ता सांगितलं आपलं उद्धरेद आत्मानं तरी काही लोक म्हणतात आम्हाला देवाची शरणागती करून द्या, आमच्या मस्तकावर हात ठेवा, कृपादृष्टीनं पहा, काहीतरी तुमच्या लोकांच्या काय काय भावना आहेत याच्या ठिकाणी अशा प्रकारचं आम्हाला काहीतरी करा. आता तू जोपर्यंत स्वतःचा उद्धार करायचा स्वतः ठरवत नाही तोपर्यंत ब्रह्मांडाचा नायक परमात्मा तुझं दररोज चाले हे शरीर कोणाचे असेल त्या शरीराला सगळे श्वासोश्वास चालवतो, तुला अन्न वस्त्र सगळं देतो, पण परमार्थ नाही देत तुला देवसुद्धा. कारण ते कधी ज्या वेळेला तुम्ही त्याच्याकडं त्याची इच्छा कराल त्याच वेळेला तो देणार. तुम्ही जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत तो देवसुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही, तरी जीव कुठून तुम्हाला देतील. आणि जड धन वगैरे या खऱ्या सुखाची प्राप्ती करून देण्याला कसे समर्थ होतील. अशा प्रकारचं फक्त काय आहे, असं एकच आहे की जे श्रीगुरु तत्व आहे त्या श्रीगुरु तत्वाने आपल्याला उपदेश केला असताना आपल्याला अंतकरणाची भूमिका जर त्या ठिकाणी गेली असेल तर आपल्याला आपोआप त्या अंतकरणामध्ये ह्या ज्ञानाचा प्रकाश होतो, ह्या आनंदाचं अभिव्यक्ती होते. या ठिकाणी मरणाची भीती, मरण माझे मरोणी गेले मज केले अमर असं त्याला वाटत असतं. पण कधी त्याचं मन आयुष्यभर कोणाच्या ठिकाणी आसक्त आहे, फक्त परमात्म्याच्या ठिकाणी आसक्त आहे. दुसरं आसक्तीला दुसरा विषय नाही. आणि आश्रय कोणाचा घेतला आयुष्यभर, परमात्मा प्राप्तीसाठी आश्रय कोणाचा घेतला आहे, परमात्म्याचाच. आणि विषय कोण आहे, ध्येय कोण आहे, परमात्माच आहे. आश्रय कोण आहे, परमात्माच आहे. थोडक्यात माझ्या जीवनाला फक्त एकमेव आधार आहे परमात्मा. आणि माझ्या जीवनात मला प्राप्ती कोणाची पाहिजे, परमात्म्याची. ज्याचा आश्रय आणि विषय एक झाला त्यालाच म्हणतात परमार्थाची साधना, त्यालाच म्हणतात भक्तीची साधना. आणि असा जो भक्त आहे तर त्या भक्ताला ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते अशा भक्तालाच भगवान परमात्मा हा काय करत असतो, आपला बोध, आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात मिळवून घेतो, त्या स्वरूपाचं ज्ञान करून देतो. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून ही एक गोष्ट सांगितली. आणि दुसरं योगम युंजन म्हणजे कायम परमार्थ केला पाहिजे. आणि ते कधी आपल्याला कधी फल मिळेल हे काही व्यापार नाही, आदान प्रदान. भगवंताला जे आगा कोणा तरी काळे म्हणतील माझी बाळे, असा एक दिवस माझ्या जीवनात उजाडेल का तो परमात्मा निश्चित माझा अंगीकार करील. त्या परमात्मा मला
कधीही माझा अव्हेर करणार नाही. कारण काय इतकं तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुला फार साकडं घातलं, बोललो, तू लवकर भेट दे, पण खरं माझंही चुकीचं बोलणं आहे. तुला काय थोडी मुलं आहेत का? अनेक जण, तुला अनेक मुलं असल्यामुळं तुझं लक्ष सगळ्यांच्या ठिकाणी आहे. मला थोडा वेळ देता आला नसेल, पण मी माझं भजन सोडणार नाही. अशा प्रकाराने जर रात्रंदिवस त्या परमात्म्याचाच वेध असला तर तो परमात्मा कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे सर्व याच्यासाठी महत्त्वाचं आहे की परमात्मा कधी, का तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, कितीही जरी काळ गेला तरी मी तुझ्या चरणाचं चिंतन हे सोडणार नाही. माझं काम काय आहे की माझं काम फक्त आहे तुझी भक्ती करत राहणं. हा शता तरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. शेकडो जन्म जाऊ द्या, पण कधीतरी त्या परमात्म्याला माझी कृपा आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा त्यांना वेध लागला. पांडुरंगाची भेटी झाली नाही तुकाराम महाराजांना, कारण आषाढी वारीला जाता आलं नाही. मग तुकाराम महाराजांनी जे अभंग केले, पत्रिकेचे अभंग केले, तर ते वारकरी परत येईपर्यंत त्यांचा पांडुरंगाचा काय मला निरोप येईल हेच चिंतन चालू आहे. आणि जायचं कोणाकडं? पांडुरंगाकडंच जायचं. आणि चिंतनही कोणाचं चालू आहे? पांडुरंगाचा. आश्रयही तोच आहे, विषयही तोच आहे. या ठिकाणी इकडून जाताना पांडुरंगाबद्दल संतांना सांगितलं आणि तिकडून येताना संत पांडुरंगाचा काय निरोप आणतील याच्याबद्दल चिंतन केलं. तसंच या ठिकाणी आपलं काम काय? करावे चिंतन, फक्त चिंतन करत राहणं. आणि ते कुठपर्यंत? तर शतातरी एका जन्माच्या शेवटी याच्यावर निर्धार असणं आणि ह्या निर्धाराने आपली साधना करत राहणं हे सांगितलं. आणि असं जर झालं तर मग भगवान काय करतात? तर भगवान म्हणतात, असा जो असेल ना तर त्या भक्ताला कायम असा तळमळीत ठेवणं भगवंतालाच आवडत नाही. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम अक्षाम्य शेषतः यज ज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यम अवशिष्यते. या ठिकाणी मी काय करतो? तर अर्जुनाला म्हणतात, तुला मी काय सांगतो? ज्ञानासहित विज्ञान सांगतो. विज्ञान सांगतो म्हणजे हे प्रपंचाचं काय स्वरूप आहे हेही मी तुला सांगतो. स्वप्नीचे चेले जाईल रया, हे मृगजळ आहे. या ठिकाणी ह्या संसाराचं स्वरूप विज्ञान म्हणजे संसार प्रपंच, प्रपंच ह्या पंचमहाभौतिक बंतापासून बनलेले हे सगळं विश्व आहे. सर्वम द्रव्यम पांचभौतिक, हे कसं मिथ्या आहे, त्याचं कारण कसं मिथ्या आहे हे मी तुला सांगेल. आणि ह्या मिथ्या पदार्थाची एकदा तुझ्या बुद्धीवरून त्या मिथ्या पदार्थ दूर गेला, त्याची निराश झाला की तुला त्या ज्या अधिष्ठानावर हा मिथ्या प्रपंच भासतो, निरधिष्ठान भ्रम कधी होत नाही. अधिष्ठान खरंच असावं लागतं. आणि ते अधिष्ठान खरं कोण आहे? तूच स्वतः आहे. तुझा आत्माच ह्या संपूर्ण जगताचा अधिष्ठान आहे. जसं स्वप्नामध्ये सगळा प्रपंच चंद्र सूर्य तू निर्माण केला, तसं जागृतीमध्ये सुद्धा तुझीच ही सगळी निर्मिती आहे. आणि त्याला काय म्हणतो? यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. ह्या सगळ्या तुझ्या स्वप्नातला प्रपंच जसा तुझ्या मायेचा विस्तार आहे ना, तसा हा जागृत प्रपंच पण तुझ्याच मायेचा विस्तार आहे. असं तुला ज्ञानासहित विज्ञान एकदा सांगितलं की मग त्या ठिकाणी तुला अशी स्थिती प्राप्त होणार आहे. खरं तर मनुष्य जन्म ह्याचसाठी दिलेला आहे, कारण मरणाच्या पूर्वी एक क्षण का होईना मनुष्याला वाटलं पाहिजे की आता मी ज्याच्यासाठी धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराजांना काही वाटत नाही, आम्हाला भगवंताची भक्ती करायला मिळाली ना, हाच आमचा जन्म काय आहे? धन्य असा जन्म आमचा आहे. स्वतःला तुकाराम महाराज म्हणतात, कौतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे, याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेच्या. अशा प्रकारचं भगवान म्हणतात की तुला ज्ञानही सांगेल आणि विज्ञानही सांगेल. विज्ञान का सांगेल? पुन्हा ह्या विज्ञानापासून दूर झालेलं तुझं मन पुन्हा कधीच त्या विज्ञानाने आकर्षित करू नये. आणि एकदा ज्या ज्ञानस्वरूप असणाऱ्या आत्म्याचं तुला एकदा लज्जत लागली का त्याच्यापासून त्या गुळाच्या ढेपेचा मुंगळा तोडून न्याला तरी डोकं अडकलेलं राहतं. तसं तुझी वृत्ती जी आहे ती पुन्हा कधी आता त्या काय लवण मिळविता जळे नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, अशा प्रकारची स्थिती तुला प्राप्त होईल. ते तुला मी या ठिकाणी सांगत आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामी अशेषता. पुन्हा हातचा काय राखून ठेवीला असं नाही. व्यवहारामध्ये केवढाही दानशूर झाला तर आपल्या कमीत कमी आत्ताच्या आपल्या देह निर्माणाचं आत्ता
काय तासभराचं का म्हणून ठेवील, सर्वच कोणी कोणाला देत नाही. पण हेच एक असं क्षेत्र आहे का ये हृदयचे ते हृदय घातले. आपलं स्वरूप दुसऱ्याला देणारं फक्त हे वेदांत शास्त्र आहे. वेदांत शास्त्र प्रवर्तक श्रीगुरू किंवा जे कोणी महापुरुषांचे परंपरा आहे. प्रत्येकाने आपलं सगळं स्वरूप जसंच्या तसं ह्या परंपरेमध्ये त्या शिष्याच्या ठिकाणी ओतलेलं आहे. आणि अशा प्रकारचं ज्ञान सविज्ञान मी तुला सांगितल्यानंतर अशेषतः वक्ष्यामी, काहीच बाकी ठेवणार नाही. आणि त्यावेळेला तुला काय होईल, असंशयम माम समग्रम माम यथाज्ञास्यसि. तुला कधी पुन्हा त्या ज्ञानामध्ये संशय येणार नाही, कधी तुला विपर्य होणार नाही की याच्यामध्ये हे करावं का ते करावं, हेच परमात्मा तत्व आहे का दुसरं काय अजून आहे, ते द्वैत आहे का अद्वैत आहे, सगुण आहे का निर्गुण आहे. अशा प्रकारचं ते मला प्राप्त झालं की नाही, हे तुम्हाला सांगण्याचे सुद्धा संशयच राहत नाही कुठं ते याच्यामध्ये. आणि पुन्हा काही अजून आपल्याला कोणाचं साह्य लागेल हे नाही. ही स्वसंवेद्य अशी वस्तू आहे. जसं सुखदुःख आपल्याला चित्ता सुखदुःखे कळो येते, तसा हा गुरूंनी संक्रमित केलेला बोध आपल्याला फलीभूत झाला की नाही हे दुसऱ्या, खरं मला ज्ञान झालं असेल काय असं जर दुसऱ्याला विचारित असेल तर काय लगेच म्हणायचं तुम्हाला ज्ञान झालं नाही. कारण ज्ञान ही स्वसंवेद्य गोष्ट आहे. तुम्ही जर आम्हाला विचारत असताल तर तुम्हाला ज्ञान झालंच नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, एक मुलगी बाळणपणासाठी माहेरी आली आणि तिनं तिचे दिवस भरत आले होते. तिनं आईला एक दिवस सांगितलं की आई तू मला असं कर की बाळणपणाच्या वेळेला मी जर झोपेत असले आणि झोपेतच जर बाळण झाले तर मला कळणार नाही, म्हणून तू मला जागं कर असं आईला सांगितलं. आई म्हणे तुला जागं करायची गरजच नाही, तू शांत झोप. जेव्हा तुझं प्रसूती होईल तेव्हा तू गल्लीला जागं करशील, तुला अशी झोप येतच नसते. त्याप्रमाणे हे जे ज्ञान आहे ते ज्ञान काय आहे, कृतकृत्यतेची जी पावती आहे ती आतूनच तो आनंद ते ज्ञान त्या ठिकाणी ओसंडून वाहतं. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीचा धागा काय आहे, जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. स्वसंवेद्य गोष्ट आहे, इतकी स्वसंवेद्य. या स्वसंवेद्यतेला ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थाने कुठं नेलं वेदांत शास्त्राने, सुअसंवेद्य. म्हणजे अरे आमचा बोध आम्हाला विषय होत नाही तर दुसऱ्याला कसा विषय होईल, असा इतका तो परखड आहे. त्याला अंतकरण वृत्ती पण चालत नाही, जाणीव जेथं न रिगे. त्याला विचार पण चालत नाही, विचार मागुता पावली रिगे. तिथं तर्क वगैरे करण्याची सुद्धा गरज नाही, कारण तर्क तिथं अंगच धरीत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ही स्थिती तुम्हाला सांगतो, हे असं जरी अशी स्थिती असली तर सगळ्याच जगाने याच्याकडे आकृष्ट व्हायला पाहिजे की नाही. बरं त्या सगळ्याच जगाचं जाऊ द्या, तुम्ही आम्ही जे काही आपल्या पूर्वपण्याने अशा प्रकारची स्थिती एक आहे ती स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याला काही धन लागत नाही, त्याला काही करावं लागत नाही, का काही करावं लागत नाही, एवढंच करावं लागतं. एवढी ही स्थिती आहे. इतकी स्वामी महाराज सांगायची का फुलकुस करायला सुद्धा थोडा त्रास आहे, पण आपली आत्मस्थिती जाणायला काय आहे, आपल्या आत्मस्थिती स्वरूपाला काही लागतंय का, तिथं काहीच लागत नाही. तिथं क्रिया लागते का, भावना लागते का, अज्ञानच नसल्यामुळे ज्ञान तरी लागतं का, असं स्वतः सिद्ध स्वरूप आहे. आणि श्रीगुरु ते वतवतू सांगत आहेत ज्ञानोबराया अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये. तरी पण आपल्याला वाटचाल तरी झाली असं वाटतं का, दगड बोटच्यापासुद्धा झाला नाही असंच वाटत राहतं की नाही. याचं कारण काय तर अर्जुना तू घाबरू नको, ते ह्या श्लोकात सांगतात. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित. आता तू तसं काय घाबरू नको. हां हां घाबरू नको. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट अत्यंत अशी आहे की याच्यामध्ये म्हणजे जर कोणी घाई करेल, असा एक अभंग आहे. हा तो का म्हणे, तेथे न चले तातडी प्राप्त घडी आल्या विना. त्याला एक वेळच यावी लागते. त्या वेळेला मनुष्याला आपोआप यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. अशा वेळेला त्याला वैराग्य निर्माण होतं, तो संन्यासही करतो, श्रवणादी सगळ्या साधनाचा योग येतो आणि त्याचं त्या ठिकाणी समाधान पण, शांतीला पण तो प्राप्त होतो. पण खरं काय आहे, सगळ्या ह्या विश्वाच्या म्हणजे आध्यात्मिक विश्वात प्रविष्ट होण्याची इच्छा करणाऱ्या सगळ्या मानव जातीकडं पाहिलं तर असं आहे. ते भगवान सांगतात की इथं असं आहे, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्ध आहे. सहस्रेषु मनुष्यानाम म्हणजे हजारो माणसांमध्ये, कश्चित म्हणजे एखादाच विरळा पुरुष, एखादाच पुरुष सिद्धये यतती म्हणजे आपल्याला मोक्ष सुख प्राप्त व्हावं, म्हणजे खरं आपल्याला ज्ञान प्राप्ती व्हावी, आत्मज्ञान व्हावं, अशी इच्छा किती लोकांना होते. मनुष्यानाम सहस्रेषु.
हजारो मनुष्यांमध्ये एखाद्याच मनुष्याला खरंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मज्ञान व्हावं असं वाटतं. आणि ते म्हणतात यततामपि सिद्धानाम. आणि ज्यांना ज्यांना इच्छा होते परंतु त्याच्यासाठी प्रयत्न, सिद्ध म्हणजे या ठिकाणी सिद्ध पुरुष म्हणजे कृतकृत्य पुरुष असं नाही घ्यायचा. कृतकृत्यता आपल्याला व्हावी यासाठी उत्कट अभिलाष किंवा उत्कट जिज्ञासा असणारा हा अधिकारी अशा प्रकारचा जो मुमुक्ष आहे. तर असा मुमुक्ष झाला आणि तो यततामपि, तो तिकडं प्रयत्नही करायला लागला. मग प्रयत्न केल्यावर त्याला प्राप्तच होतं का? तर यततामपि सिद्धानाम कश्चिन माम तत्वतः वेत्ती. कश्चिन म्हणजे एखादा विरळा पुरुष जो असतो तो माम वेत्ती म्हणजे माझ्या खऱ्या तत्वतः वेत्ती. मला जाणतो. कितीतरी लोक म्हणतात त्याचं स्वरूप कोणतं आहे, माझं परमात्म्याचं स्वरूप काय सांगतात. काही म्हणतात सगुण परमात्मा आहे, जो विटेवर उभा आहे तेवढंच त्याचं स्वरूप आहे. कृष्ण जो काही महाभारत युद्धामध्ये शिष्टाई करणारा किंवा गोकुळ वृंदावनामध्ये क्रीडा करणारा श्रीकृष्ण परमात्मा एवढंच त्याचं स्वरूप आहे. अयोध्यामध्ये निवास करणारा राजाधिराज रामचंद्र प्रभू एवढंच त्याचं स्वरूप आहे. तर काही काही म्हणतात शंकरच त्या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे. अशा प्रकारचे ब्रह्मदेवाला देव म्हणायचं का, विष्णूला म्हणायचं का, शंकराला म्हणायचं का, देवाला म्हणायचं का, सूर्याला म्हणायचे. आपल्या वेदामध्ये कितीही वर्णन केलेल्या देवता आहेत. तेव्हा त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे हे त्याला कळेलच असं नाही. यततामपि सिद्धानाम, तत्वता जाणत नाही. तत्वता जाणतात वेगवेगळ्या प्रकाराने जाणतात, पण वास्तव स्वरूप जे आहे त्याचं तुकाराम महाराज म्हणतात दिसतो हा तैसा नव्हे. तुम्ही ज्या पांडुरंगाला म्हणतात का विटेवर उभा आहे एवढंच त्याचं स्वरूप नाही. सर्व दिशा व्यापक तो सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. पांडुरंग परमात्मा एवढाच नाही तर तो घटघट बिचमे रामरमया. असं हे त्याचं तत्वता स्वरूप जाणणारे की ते अगदीच विरळे आहेत असं माऊली असं भगवान या ठिकाणी सांगतात. आता या श्लोकावर माऊली टीका सांगतात की पैगा मनुष्याच्या सहस्रशा माझी विपाईलेयाची धिवसा, तैसे या धिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. माऊली आपल्याला सोप्या भाषेत याचं स्पष्टीकरण सांगतात ह्या श्लोकाचं. श्लोक असा आहे की मनुष्याची किती संख्या असते, त्या हजारो मनुष्यामध्ये एखादा ह्या परमार्थामध्ये प्रवृत्त होतो. प्रवृत्त झाल्यामध्येही एखादाच कोणीतरी या ठिकाणी खरं तात्विक परमात्म्याचं स्वरूप जाणतो. याविषयी माऊली सांगतात पैगा. इथं पै शब्द आगा म्हणजे हे अर्जुना, पै निश्चयपूर्वक, असं निश्चयपूर्वक ही गोष्ट आहे की सहस्रशा मनुष्यांच्या माझी, हजारो मनुष्यांच्या मध्ये विपाईलेयाची म्हणजे विपाईला म्हणजे एखादाच विरळ, त्याला एथ दिवसा. या परमार्थ साधनेमध्ये त्याचा दिवसा शब्दाचे दोन अर्थ आहे की एक अर्थ आहे दिवसा म्हणजे धैर्य, इकडे यायला कोणी धैर्य करत नाही. विपाईल्याचे एखाद्यालाच ह्या परमार्थ मार्गामध्ये प्रवृत्ती होण्याचं धाडस म्हणजे सात्विक धैर्य किंवा सत्वगुणात्मक असणारी इच्छा, सात्विक वृत्ती अशी कोणालाच एखाद्याला निर्माण होते. बरं, हे प्रवृत्त झाले तरी तैसे या दिवसे करा बहुवसा. बरं, आता याच्यामध्ये हजारात एक एखाद्याला प्रवृत्ती होते आणि हे प्रवृत्ती झालेले बहुवस म्हणजे हे जे पुष्कळ लोक आहेत त्याच्यामध्ये बहुवसा माझी एवढ्यांमध्ये विरळा जाणे. तुकाराम महाराज म्हणतात किती परमार्थ सुरुवात करतो आरंभ शूर असतो पण शेवटपर्यंत त्याचा परमार्थ जाणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. काय विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. शेवटचं जे ठिकाण आहे ते अवघड आहे. शेवटपर्यंत मनुष्य प्रवास झाला तर त्याचा प्रवास जो आहे की आता मला यापुढं तुकाराम महाराज म्हणतात बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. हा आमचा शेवटचा दिवस आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे. अशा प्रकारे एकदाच मरण येणार, पुन्हा जन्म नाही, पुन्हा आईच्या गर्भवासामध्ये आम्हाला यावं लागणार नाही. आणि अशी ज्यांना की स्वतःला आत्मविश्वासाने स्वसंवेद्य अशी दृढ अनुभूती आली की आता हा माझा शेवटचा जन्म आहे असं जर वाटलं माणसाला, इतकं आपण करीत असणाऱ्या साधनावर नुसता विश्वास असला, वास्तविक मोक्ष कशाने होतो? ज्ञानानेच होतो. ज्ञानानेच होतो. दुसऱ्या कोणत्या साधनाने होतो का? नान्य हा पंथा विद्यते आहे नाही. पण आपल्या भक्ती सिद्धांतामध्ये भक्ती सिद्धांतावर इतका लोकांचा विश्वास आहे की मग आता हरिपाठ काय सांगतो?
जे ते हे दररोज सांगत असतात सुरुवातीला, हे माऊलींचं काय माऊलींचं अंतिम वाङ्मयीन आपत्ती आहे. जसं एखाद्याला शेवटचं मुलं असतं त्याला तर ते सर्वात जास्त आवडतं, सर्वात लहान जे निपटारं म्हणतात त्याला, तर ते सर्वात जास्त आवडतं. तसं हे वाङ्मयीन आपत्ती ज्यांनी आपलं हृदयामध्ये धारण केलेले, हरिपाठ केला की देवाचे द्वारी उभाक्षणमुरी तेने मुक्तिचारी साधी यायला, त्याला जर चारही मुक्ती जर प्राप्त होतात, केवळ कशाने होतात? हरिनामन. वास्तविक मोक्षाचं साधन ज्ञान आहे. त्यांना ज्ञान नाही, नामाने ज्ञान होऊनच मोक्ष होतो, पण त्याचा सुद्धा विचार करत नाही. नामानेच मोक्ष आहे, नाम म्हणता मोक्ष नाही असं जर कोणी म्हणेल तर ते मान्य करायला तयार नाहीत. तर त्यांना मोक्ष होतो की नाही? नामानेच होतो की नाही? कारण त्याचं सरळ कारण आहे, स्वतःचं स्वरूप असल्यामुळं होतो. कशाने होतो? स्वरूपाला तर ज्ञान करायला ते स्वयंप्रकाश आहे, त्याला गरजच कशाची नाही. मग तुम्ही ज्या कल्पना कराल त्या कल्पनेने ज्ञानाने होतो, ही सुद्धा कल्पनाच आहे. कारण अज्ञान कल्पनेच्या निवृत्त सापेक्ष ज्ञान आहे की नाही? का होणार नाही? आपले शिवाजीराव भोसले इथं आले होते. तर ते इथं आले आणि त्यांचं व्याख्यान होतं माऊलीच्या मंदिरामध्ये. तर ते सकाळीच आले लवकर, व्याख्यान संध्याकाळी होतं. सकाळी आले, मग ते आश्रमात गेले, त्यांनी विचारसागरात तिथं पाठ ऐकला. पाठ ऐकल्यानंतर ते संध्याकाळच्या व्याख्यानात म्हटले, आज नंतर संस्थेत गेले, त्यांनी ते पाहिले मुलांचे पाठ आणि मग ते काय म्हटले संध्याकाळी, मला आमची व्याख्याता म्हणून सगळीकडे जरी असले तर इथं आज आल्यावर मला एकच सगळ्यात जाणीव झाली चांगली, म्हणे की मला मी जे व्याख्यान करतो ना, ह्या व्याख्यानापेक्षा मला कोणत्या तरी एखाद्या विद्यार्थ्याच्या पायाजवळ बसून अगोदर शिकलं पाहिजे आणि मग नंतर मग मी हे व्याख्यान केलं तर हे केलं पाहिजे, कारण मला याच्यातले विषय कळत नाहीत म्हणे. हे चाललं असेल समजा काही दृष्टीसृष्टीवाद, तर एकदम माणसाला कसं आकलन होईल? ते म्हणणे, पण ते असं आहे की मला आज हे पक्के लक्षात आले. तेव्हा ते रिटायरमेंट त्यांची जवळ आली होती, तेव्हा म्हणजे सेवानिवृत्त झाल्यावर मी कोणतरी विद्यार्थ्याच्या पायाजवळ बसले पाहिजे. पण नंतर काय झालं म्हणे, मला नंतर दुसरी शंका आली म्हणे. ती शंका अशी आली की मी आहे म्हणे नामधारक, मी भगवंताचं नाम करतो, आणि बरं ज्या पुरुषांनी आयुष्यात एकदा नाव घेतलं त्याला जर मोक्ष होत आहे, तर आता ते म्हणे हे कार्य जर माझ्याकडून नाही झालं तर मग मला कोणत्या तरी एका जन्मात येऊन हे करावं लागेल. पण म्हणे पुन्हा मला दुसरी शंका आली, पण नामधारकाला जन्मच होत नाही, तर आता मी परत कसं काय येईल म्हणे पुढच्या जन्मात? म्हणजे त्यांची त्या नामावर काय आहे? निष्ठा आहे. तशी ह्या ज्ञानावर जर आपली, स्वामी महाराज नाही म्हणायचे, ज्ञान होणं वेगळं, ज्ञाननिष्ठा प्राप्त होणं वेगळं. हे ज्ञाननिष्ठा जर झाली तर आपल्याला कुठं जन्म येणार आहे? जन्माची सिद्धीसुद्धा होणार नाही. अशा स्थितीपर्यंत जाणारे जे आहेत तर ते काय आहेत? विरळे आहेत असं सांगतात. बहु असा माझी विरळा जाणे, म्हणजे परमार्थाला लागणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण ती संख्या ही माझी बहु अशा त्या लागलेल्या पुष्कळांमध्ये विरळा जाणे. त्याच्यामध्ये सुद्धा एखादा विरळाच पुरुष जाणतो. त्यासाठी उदाहरण देतात माऊली, जैसा भरलिया त्रिभुवना आतू एक एकू चांगू अर्जुना निवडून किजे सेना लक्षवरी. आता जेव्हा आपल्या भारताचे सैनिक दल आहे त्याच्यात जे सैनिक निवडतात तर ते म्हणतात, जैसा ज्याप्रमाणे भरलिया त्रिभुवनातू, हे सगळं त्रैलोक्य आहे आणि ते सगळं भरलेलं त्रैलोक्य आहे, त्याच्यामध्ये एक एको चांगो अर्जुना, त्याच्यामध्ये एक एक चांगला. आपण मिलिटरीमध्ये 100 लोक भरती व्हायला जातात, एकटाच चांगला एखादा निरोगी पुरुष, त्याला योग्य असा त्याची लेखी परीक्षा, त्याची तोंडी परीक्षा, त्याची शरीर परीक्षा सगळं करून मग एक एक सैनिक निवडतात. आणि एक चांगो अर्जुना निवडून एक एक चांगला निवडायचा. आणि असे कुठे सगळ्या समाजातले निवडक असे ते ज्यांचं शरीर बलदंड आहे, ज्यांचं मनसुद्धा बलदंड आहे, ज्यांच्या ठिकाणी शौर्य आहे, ज्यांच्या ठिकाणी आत्मविश्वास आहे, काही युक्ती आहेत, युद्धात जाण्याची इच्छा आहे, मरण पत्करण्याची तयारी आहे, असे सगळे पाहून मग त्यांची पुन्हा संख्या किती? सगळ्या भारतभरून लक्षावधी सैनिक आहे. तर मग निवडून केजे सेना लक्षवरी, लाख लोक असे झाले. आणि तयाही पाठी जे वेळी लोह मांसा ते घाटी, ते वेळी विजय श्रेयच्या पाठी एकोची वैसे. माऊली सांगतात तयाही पाठी. आणि आता जे लाखभर निवडले ना, ते जेव्हा कारगिलवर जायचं त्यावेळेला प्रश्न येतो, त्या ठिकाणी तयाही पाठी. ते कारगिलमध्ये काय लोह मासा ते घाटी, त्या लोखंडाची तलवार असते किंवा लोखंडाच्या त्या बर्च्या भाले काही जे असेल, म्हणजे पूर्वीच्या काळाचे युद्धाच्या प्रमाणे जे सामुग्री वापरत होते त्यावेळेला लोह मासा ते घाटी, म्हणजे ती जे शस्त्र आहे, तलवारीची धारदार तलवार
आणि ती तलवार मांसाला म्हणजे आपला असणारं मांस जेव्हा तलवारीचे घाव पडतात तेव्हा त्या तलवारीनं मासा ते घाटी म्हणजे त्याचा कापते, त्याचं छेदन करते. आणि त्यावेळेला तया ही पाठी हा ते वेळी आणि तिकडून सारखे वार होतात तलवारीचे. जसं ते कोणाचं आपलं सांगतात ना शिवाजी महाराजांचं, त्याचे काय झाले, मान तुटली बाजीप्रभू, आणि त्यांनी काय केलं, हातातली तलवार म्हणे त्यांची काही वेळा हालत होती. त्या याच्यामध्ये याला म्हणतात की विजयश्री, म्हणजे ह्या विजयाच्या ऐश्वर्यावर ऐश्वर्याला प्राप्त होणं. असे किती लोक असतात, जेवेळी लोह मांसाते गाठी तेवेळी विजयश्रीच्या म्हणजे विजयलक्ष्मी ज्याला प्राप्त झाली, असे किती लोक आहेत. असे एकोची वैसे, असा एकच आहे आपल्या देशासाठी. आपण आपला प्राण बलिदान देणारा तो एकच आहे. त्याचं वर्णन केले की असा जो पुरुष आहे तिकडून त्याला जेव्हा बाण गोळ्या आघात तलवारीचे वगैरे होतात त्यावेळी त्याच्या सगळ्या शरीराला काय उरण पडलेले, पण तो लढत असताना उरण पाहत असतो का फक्त शत्रू सैनिक पाहत असतो. तसं आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी निघालेला फक्त ध्येय वस्तूचं चिंतन करणारा असा ह्या विजयलक्ष्मीला प्राप्त झालेला असे किती आहे, एकुची एखादाच विरळा त्या ठिकाणी असतो. तसं म्हणतात. हे दृष्टांत सांगितला. आता दार्ष्टांतिका सांगतात, ही जशी गोष्ट आहे व्यवहारामध्ये, तैसे आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. तैसे आस्थेच्या महापुरी म्हणजे महापुराला, जसं आता वारी आहे, वारीचा हा महापूरच आहे, लाखो लोक एकाच वेळेला. आणि त्यावेळेला काही माणसं ना इथं आलेले असतात फक्त प्रस्थानला, आणि ते काय म्हणतात, आपण आता प्रस्थान करून येऊ. पण हे सगळं पाहिल्यानंतर ह्या पुराबरोबर त्यांना वाटतं की आपणही जावं, ऐकी नाही. तर हा आस्था म्हणजे एक श्रद्धा अंतकरणामध्ये अशी निर्माण होते की हो शास्त्र सांगतं ते बरोबर आहे, संत सांगतात ते बरोबर आहे. अशा प्रकारच्या आपल्या अंतकरणात एक प्राथमिक स्वरूपाचा विश्वास निर्माण होतो, श्रद्धा निर्माण होते. त्याला म्हणतात आस्था. गुरुवचन शास्त्रवचन यांच्या संबंधाने विश्वास निर्माण होतो. आणि ते सुद्धा या महापुरामध्ये, त्या आस्थेच्या महापुरामध्ये जाणारे किती रिगताती कोटीवरी अनेक लोक निघतात. परंतु प्राप्तीची या पैलतिरी विपाईला निघे. परंतु पंढरपुरापर्यंत गेला, काला करून परत आला, दर्शन करून, आणि माऊली उठली की पालखी निघाली की उभा, पालखी थांबली तेव्हाच बसला, काय जे काही नियमाचं पालन करून खरा तो संपूर्ण त्याचं विधीपूर्वक वारी करणारा असं एखादाच आहे. आता आमच्यासारखे पलायनवादी थोडं 15 मिनटात कुठं काय वाटायला लागलं की लगेच माघारी, लगेच आता आपण जाऊ, असं असे जे लोक आहेत हे याच्या अधिकारी नाही. प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. त्या ठिकाणी ह्या परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीपर्यंत काय होईल ते हो, या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. त्या काय होईल ते होईल. हे शरीर पडलं तरी चालेल, कार्यम वा साधयामी देहम वा पातयामी. आमचं शरीर पडेल पण आम्ही परमात्मा प्राप्ती करून घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. प्राप्तीच्या पैल किनाऱ्यावर जाणारा विपाईला म्हणजे एखादा विरळाच पुरुष असतो. म्हणून सामान्य गानो हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. ह्या ओळीवर थोडं चिंतन मी विचारतो. बघा कृष्णा महाराज की सांगतात, म्हणून सामान्य गाणं हे. आता भगवान काय म्हणतात, ही गोष्ट काही सामान्य इतकी साधारण नाही. याचा अर्थ परमार्थ जे आहे ते काय आहे, तैशी हरिभक्ती शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर. आणि कोण वर्णन करतात, भगवान वर्णन करतात, ऐके नाही. म्हणून कधी आपल्यामध्ये काही त्रुटी असली तर आपण हे आपल्या ठिकाणी न्यूनगंड होता कामा नये. म्हणजे पुष्टगंड व्हावा असं नाही, पण न्यूनगंड होऊ नये. कारण भगवंताला सुद्धा ही गोष्ट मान्य आहे की आपण चालताना कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा कुठं ना कुठं आपल्या जीवनामध्ये त्रुटी होऊ शकते. तर यासाठी म्हणतात की मनवणी सामान्य गाणं आहे. ही काही सामान्य गोष्ट नाही. एकदा आस्थेच्या महापुरात निघाला आणि त्या पैलतीराला गेला, संसार सागराच्या, असं होणं ही काही सामान्य गोष्ट नाही, इतकी साधारण गोष्ट नाही. हे वडील गोठी आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. फार मोठी गोष्ट आहे म्हणजे काय, आरंभ केलेल्या पासून तर फलप्राप्तीपर्यंत जाणं ही फार मोठीच गोष्ट आहे असं भगवान म्हणतात. परंतु पुढं काय म्हणतात, परी ते बोलो येईल पाय, परंतु ते आम्ही आता पुढं बोलू म्हणतात.
बोलो येईल पाहिजे त्या विषयाचा विचार आपण पुढं करू म्हणतात. बोलो येईल पाहिजे. आता प्रस्तुत आहे की आता जो प्रस्तुत विषय चाललेला आहे ना आपला ओघामध्ये तेवढाच पाहू. आता इथे असं का म्हटले बरं, ते बोलो येईल पाहिजे ते आपण नंतर सांगू असाच अर्थ झाला ना. ते बोलो येईल पाहिजे म्हणजे पुढं सांगू आणि प्रस्तुत आहे की आता हा जो विषय पुढं सांगू म्हणजे आता कोणत्या अध्यायात आला का ह्याचा अध्याय सांगितला, या अध्यायात कुठं सांगितला. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा स महात्मा सुदुर्लभ. विस्ताराने सांगितलं का नाही. मग ते बोलो येईल तिथं सांगितलं का नाही. अजून कुठं सांगितलं, अजून सांगितला दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या मामेव ये प्रपद्यंते मायाम येताम तरंती. ते दोन्ही सांगितलं ना. आणि दोन्ही म्हणजे पूर्व आणि पूर्वापर विषयाचं अनुसंधान श्रोत्याला वक्त्याला किती असलं पाहिजे आणि त्याची आठवण ठेवून माऊलींनी ते पुढचं वर्णन सांगितलेलं आहे. बरं ते सांगितलं एवढंच नाही, मी मागं प्रतिज्ञा केली त्याचा आता विस्तार करतो हे पण सांगितलं. बघा आणि दोन्ही श्लोकाच्या शेवटी सांगितलं हे. बघा बघा तो श्लोक कोणता आहे. दैवी हेशा गुणमयी हे आहे ना. हां तर त्याच्या शेवटी शेवटी असं सांगितलं येणे उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी आयशे भक्त विपाईले बहुवसन आहे. सांगितलं की नाही. शरद महाराज सांगितलं ना. म्हणजे आठवण करून दिली का नाही माऊलीने. तसाच पुढचा श्लोक कोणता आहे दुर्लभम तो किती श्लोक आहे 19वा मला वाटतं. बहुनाम जन्मनाम अंते 19 श्लोक त्याच्या 38वी ओळी पहा. हां म्हणजे येर बहुत जोडी ती किरीटी जयाची भजने भोगासाठी आहे की नाही. असे बरेच लोक असतात की जे प्राप्त होत नाही अशा प्रकारचे सांगितलेले. आणि सदोच सदोच आहे ना जयाची या प्रतितीचा वाखारा पवाडू होये चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाथी असं वर्णन केले की नाही. म्हणून आता जो चालू प्रसंग आहे तोच सांगतो असं माऊली म्हणतात. भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भूमिरापो नलो वायु खम्मनो भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पुंडली